पुणे शहरामध्ये डॉक्टर ग्रँट यांनी 100 वर्षापूर्वी स्थापन केलेल्या रुबी हॉल या उत्तरोत्तर प्रगतिशील होत जाणाऱ्या संस्थेची धुरा आता परवेज ग्रँट सांभाळत आहेत. पुणे शहरामध्ये रुबी हॉल आणि इमोहा एल्डर केअर यांच्याबरोबर एक करार झाला आणि त्याच्यामध्ये वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांकरता आरोग्य प्रदान करण्याच्या बाबतीमध्ये एक विशेष करारही झाला आणि ती सेवा आता रुबी हॉलमध्ये मिळणार आहे. त्याचे आज पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. जाणून घेऊयात रुबी हॉल क्लिनिक आणि ज्येष्ठ नागरिक. इमोहा एल्डर केअर सोबत रुबी हॉल क्लिनिकने एक ऐतिहासिक सहयोगाची घोषणा केली आहे. शहरासाठी एक संरचित, करुणामयी आणि वैद्यकदृष्ट्या देखरेखीखाली ज्येष्ठांसाठी देखभाल परिसंस्था तयार करण्याचं एक महत्त्वपूर्ण पाऊल संस्थेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला डॉक्टर विजयराव कोरे आणि डॉक्टर प्राची साठे यांच्यासह प्रख्यात आरोग्य चिकित्सक उपस्थित होते. रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि विश्वस्त डॉक्टर सायमन ग्रँट, रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोदाजी आदी मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद मोळकर, ग्रुप मेडिकल डायरेक्टर रुबी हॉल क्लिनिक. आनंदाने अनाऊन्स करू इच्छितो की आमचा रुबी हॉल क्लिनिकचा इमोहा ही जी कंपनी आहे ही ज्येष्ठ नागरिक किंवा एल्डरली केअरमध्ये कार्यरत आहे पूर्ण देशामध्ये. त्यांच्यासोबत आमचं पार्टनरशिप झालेलं आहे फॉर द नेक्स्ट 3 years. याच्यामध्ये इमोहा ही कॉन्सेप्ट अशी आहे की जे एल्डरली लोक आहेत, जे एकटे घरात असतात, ज्यांची मुलं अब्रॉडला आहेत किंवा ज्यांची मुलं दुसरीकडे कामाला आहेत किंवा काही कारणास्तव ते एकटे आहेत, अशा लोकांना एक आपण काय म्हणूयात की एक नर्स काय म्हणतो की इमोहा डॉटर ही जी कॉन्सेप्ट आहे की ते नर्स, जे एक्सपिरियन्स नर्स आहेत, ट्रेन नर्स आहेत, ते नर्स त्यांच्याकडे कामाला कार्यरत असतात. त्यांची काही अडीअडचणी, त्यांची काही हेल्थ नीड्स असतील, त्याच्यासोबत ते 1 point of contact असतात. आणि जेव्हा त्यांना काही गरज असते हॉस्पिटलायझेशनची, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या पार्टनरशिपच्या रूपाने आमचा सहभाग असेल. आणि समजा ते ॲडमिट असतील तर ते जे 1 point of contact आहे इमोहाचे, ते पूर्णपणे त्यांचं एक काय म्हणूयात स्पॉक म्हणूयात किंवा एक मधला एक दुवा असतील त्यांच्यातले आमच्यामध्ये, ज्यांच्याकडून राईट फ्रॉम ॲडमिशन टू डिस्चार्ज जे काही प्रोसेसेस असतील त्याच्यामध्ये ते त्यांची मदत पण करतील. त्याच्या व्यतिरिक्त समजा घरी केअर गिव्हर्स पण इमोहा अरेंज करेल आणि केअर गिव्हर्स असे असतील की त्यांनी चोखून आणि पडताळून पाहिलेले केअर गिव्हर्स असतील, ना की कोणीही आपल्या आउटसोर्स बरेच एजन्सीज आहेत तिथून सडनली आपण कॉल केला आणि केअर गिव्हर्स मागवले असं नाही. त्यांच्या लिस्टमध्ये त्यांच्या तपासण्या अंतर्गत जे काही फायनलायझेशन झालेले केअर गिव्हर्स असतील त्यांच्याकडूनच ते केअर गिव्हर्स त्यांना देतील. तर अशा प्रकारे आपण चाळणी पण लावलेली आहे क्वालिटीच्या दृष्टीने. तो ही एक संकल्पना अशी आहे की जे आज आपल्याला थोडंसं पाहायला कमी मिळते, कारण एल्डरली जे पॉप्युलेशन आहे बिकॉज ऑफ ॲडव्हान्स्ड इन मेडिकल टेक्नॉलॉजी आणि लाईफस्पॅन वाढलेलं आहे, तरी पण लोनलीनेस एल्डरली लोकांमध्ये वाढलेलं आहे. कारण यंग लोक बिझी असतात, बाहेर कामाला जातात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे कुठेतरी एक दुर्लक्ष होतं. आणि तो लोनलीनेस आणि हेल्थ केअर नीड्स हा जे सध्याची ग्रेव गरज आहे त्याच्या दृष्टीने ते कुठेतरी आपण ती गॅप भरून काढण्याच्या दृष्टीने ही कंपनी आहे. आणि त्यांच्यामध्ये आम्हाला आनंद होतो की इमोहासारख्या कंपनीला आम्ही पार्टनरशिप देतोय. आणि इमोहाने आमच्यासोबतच नाही पण वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळे प्रतिष्ठित जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यासोबत ऑलरेडी त्यांनी काम केलेलं आहे मागच्या एक 7-8-10 वर्षात. आता शरीर शुद्धीचा सोपा उपाय, न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण. मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. रोबोटिक्स हा आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग घडलाय. होय, पण पुण्यातल्या जिल्हा परिषद शाळेतली मुलं जी शहराच्या वातावरणापासून दूर गावात खेडोपाडी असतात, त्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा मोठ्या प्रमाणात नसते. अशा विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल रोबोटिक्स स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवला आहे आणि तोही स्वतःच्या मेरिटनं. जाणून घेऊयात या रोबोटिक्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन स्पर्धेत ही मुलं सहभागी होत आहे. युरोपमध्ये ही स्पर्धा अतिशय मानाची समजली जाते. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात युरोपमध्ये जगातील सर्वात मोठी
रोबोटिक्स इंटरनॅशनल स्पर्धा आयोजित होणार आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांमधील 11 विद्यार्थ्यांची यामध्ये निवड झाली आहे. 5 आणि 6 डिसेंबर रोजी एस्टोनिया युरोप येथे आयोजित ही करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. ही लाईन फॉलोवर आहे, म्हणजे जी लाईन असते ना ती फॉलो करणार ब्लॅक कलरची. आणि हे फ्लेम डिटेक्टर म्हणजे मेणबत्ती बुजवायची ते. आणि हे ना अजून रेडी नाही झालेलं आहे, म्हणजे हे लावायचं आहे, थोडासा वेळ लागेल. आणि हे बॅटरी आणि शीट. ओके. परमपूज्य आद्य श्री नृसिंह भारती शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते खंडोबाच्या डोंगरावरती चंपाषष्ठी उत्सव अतिशय धूमधाम पद्धतीनं साजरा करण्यात आला. चंपाषष्ठीचा उत्सव हा हिंदू सणांमध्ये अतिशय महत्त्वाचा असतो. जाऊयात आपण खंडोबाच्या डोंगरावरती. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पुणे शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता आता 35,50,000 मतदार मतदान करतील. पण साधारणपणे 60% जर मतदान पकडलं तर पुणे शहराचा कारभार 18 लाख लोकच आता ठरवणार. आणि तेही 165 नगरसेवकांमध्ये ठरवलं जाईल. आपण आपलं मतदान करणार का? मतदानाच्या दिवशी आपण सुट्टी उपभोगणार का? मतदान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सकाळी 7 वाजता आपला मतदानाचं ओळखपत्र घ्यावं, आपला परिचयपत्र घ्यावं आणि लाईनीत उभं राहून आपलं मतदान करावं. मतदान करत असताना मतदान यंत्रणा कार्यक्षम आहे का नाही, कुठे मतचोरी होते का नाही, याचा सुद्धा कटाक्षानं आपण पाहिलं पाहिजे. नंतर आपण म्हणतो आणि त्या चर्चांमध्ये आपण सहभागी होतो की मतदान असं झालं, मतदान तसं झालं, तो निवडून यायला नको होता. होय, पण तू मतदानालाच गेला नाही तर तुला बोलायचा अधिकार नाही. तेव्हा तुमचं माझं पक्क ठरलं, मतदानाला जाऊया. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.